तर राम राम मंडळी, मराठी होमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। सर्वप्रथम तुम्हाला गोपाळ गाल्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज होती दहीहंडी, त्याच्यामुळे आज दहीहंडीचा ब्लॉग आपण शूट करणार आहे। बऱ्यापैकी आपल्या इथं आपल्या गणपतीच्या मंडळात बऱ्यापैकी सगळी पोरं सगळं सण साजरे करत असतात आणि त्यातलाच एक उपक्रम म्हणजे दहीहंडी। आता सगळी पोरं जमल्यात आणि दहीहंडीचंच नियोजन चाललंय। बऱ्यापैकी पोरांनी आता इथं बोर्ड वगैरे आणले, बोट आणून आता त्याला डेक वगैरे आणून लावणार आहे। इकडे बाजूला बघितलं तर बाजूला इकडे पाऊस चालू झालेला आणि पावसाचं नुसतंच पाणी पडायला सुरुवात झाली आणि इकडे या कार्यकर्त्यांना इकडे हंडी आणलेली। आता त्याला थोडस बाजून चुन्याचा कलर तर देऊन झालेला आणि आता थोड्या वेळानंच रस्सी भावाला बघायला लावलेली। कार्यकर्ती बऱ्यापैकी आता अजून तर जमली नाहीत, तिकडे थोडीफार तर जमल्यात। आता रस्सी आणाय काय कार्यकर्ते गेले, ते आल्यानंतर बऱ्यापैकी पुढल्या ब्लॉगला आपण सुरुवात करणार आहे। आणि मग काही इकडे भावाने लगेच रस्सी तोडायला घेतली की भावाने इकडे रस्सी तोडल्यानंतर आता ते आपल्याला माथ्याला बांधायची होती म्हणजे मटकीला। आणि इकडे जशी भावाने रस्सी तोडायला घेतली की लगेच वर आधी पाहुणे रस्सी दुसरी बांधायला सुरुवात केली, बांधायला सुरुवात केली पोरांनी। आता वर बऱ्यापैकी रस्सी बांधायला आधी भाव चढले, दिसतोय का कार्यकर्ता खिडकीवर चढलाय आणि इकडे या बाजूला इकडे सोयीला बांधले आपण रस्सी। आता बऱ्यापैकी त्याला मटकी लटकावून इकडे लगेच शेवटी दादांनी आपले मटकीला बांधायला सुरुवात केली की हे अशा प्रकारे मटकी बांधून घेऊन आता त्याला वर बऱ्यापैकी त्या कासऱ्याला बांधायचं असते। मटकीला बाजून बांधायला तर आले आणि इकडून या कार्यकर्त्याने दुधाच्या पिशव्या आणि दही भावाकडे दिलेच। आणि त्याच पावसाचं नक्की काय चाललंय काय कळणार, ऊन येते जाते नुसता दुराच इकडे नेलं भावाचा नाद असतोय। आणि मग म्हणलं भावाचा विषय साधाय, त्याच्यानंतर पोरांना घेतलं। आता गेलो ते डेक आणायला, कारण की डेक तर जोडायचेच होते। मग इकडं मी तर आपल्या सगळ्या मित्र परिवाराला घेऊन आलो आणि आता शेडातनं डेक बाहेर काढायचा होता। मग लगेच इकडं कडी खोलायला निल्याला सांगितले की निल्यानं लगेच इकडं कडी नव्हती, म्हणला अरे कुलूप आहे। मग भावाला म्हणलं चावी बघ कुठं भेटेल तिथं। मग भावानं लगेच चावी उडकायला सुरुवात केली, भेटली की चावी, भेटल्या भावानं खाली चावी पाडली आणि आता कुलूप खोलायला सुरुवात केली। जसं कुलूप खोलून झालं तसं लगेच इकडं आता म्हणलं डेक काढावं बाहेर। भावानं लगेच दार खोललं आणि आतमध्ये गेला। शिवाय घेतो डेक डमरू बी तिने बी सेटअप घ्यायला लागला। ती दार ओढून धर, ती दार दाबून धर तिकडं आता। लाव दार चले मोठी जायला पाहिजे तर मोठी झाड कोंडी बिंडी असं काहीतरी साड हा बाई सर मागणे त्याला पडले तर मागणं नाही घेऊणार। आणि लगेच मग इकडं माठ धुवायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर इकडं असं त्याला पाण्याने खंगवून आतमधून स्वच्छ धुवून घेतला।
असं होईल की जुळेल की आपण मशीन व्हायब्रेट व्हायची नाही ना डंबरू ना डंबरू नाहीच लावायचं नाही लावायचा प्लस मायनस बरोबर कर. आणि जसं मगाशी आपण सॉल्व बांधलेला तो आता डबल भावानं सोडलेला कारण की इथं मटकी त्याला लटकावायची होती आणि यांनी आधीच बांधून ठेवलेला तो आता सोडून झाल्यानंतर इकडे थोडस भावाकडे दिला तो सॉल्व फेकला आणि आता बाजूची मटकी बांधायला सुरुवात करायची होती. जशी मटकी बांधली तसं भाव वर चढून लगेच ते बांधणार होता आणि मग काय दादांनी लगेच इकडे मटकी बांधाय घेतलेली. ती मटकी बांधताना लगेच इथं साऊंड चालूच केला मशीन एकदम खतरनाक वाजत होती. जाम बसले ना फिरत क्रिकेट क्लब जडोई तोडे नाद करा पण आमचा कुठे आणि इकडे बऱ्यापैकी दहीहंडी आमची बांधून झालेली बघा कशी दिसते एकदम खतरनाक. आणि त्याच्यानंतर आता थोड्या वेळाने दहीहंडी फोडायची होती त्याच्या आधी थोडासा डान्स होणार होता. आणि आता अखेर मटकी फोडायला घ्यायची होती.